नमस्कार. मी डॉक्टर राजेश दाते. आपण व्हॉट्सॲपला नो शुगर डाएट चॅलेंज हा जो ग्रुप तयार केलेला आहे, या ग्रुपच्या माध्यमातून आपण फिटनेसविषयक नवीन नवीन गोष्टी आपण या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपला आजचा विषय जो आपण घेतलेला आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ड व्हिटॅमिन. आणि हे व्हिटॅमिन ड आपल्या शरीरात कमी असल्याची लक्षणं कोणते असतात, की याच्यामुळं काय आपल्या शरीरामध्ये बदल होऊ शकतात, कशामुळे हे आपण टाळू शकतो, आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समधनं त्याचे डोसेस काय आहेत, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिटॅमिन डी यालाच कोलोकॅल्सिफेरॉल असे सुद्धा म्हणतात. हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. सध्या आपण जर पाहिलं तर व्हिटॅमिन डीची कमतरता ही साधारणपणे मला तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये असा कोणताही माणूस सापडला नाही की ज्याचे व्हिटॅमिन हे 50च्या पुढं मला सापडलेलं आहे. व्हिटॅमिन बी हे आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन कमी करण्यासाठी, आपल्या शरीरात पेशींची वाढ करण्यासाठी, आपल्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, त्याचबरोबर ऑस्टिओपोरोसिस असेल म्हणजे हाडांची झीज भरून काढणारे हे व्हिटॅमिन आहे. त्याचबरोबर मधुमेह असेल, हृदयरोग असेल, काही प्रकारचे कॅन्सर असेल, या निरनिराळ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी या व्हिटॅमिन डीचा प्रामुख्याने उपयोग होतो. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते त्यावेळेस सर्वसाधारणपणे सर्वप्रथम आपल्याला कोणतं लक्षण जर जाणवत असेल ते म्हणजे फटीग किंवा टायर्डनेस, थकवा जाणवतो, अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये जाणवतो. त्याचबरोबर तो वारंवार असा आजारी पडतो आणि एकदा आजार झाला की तो लवकर बराही होत नाही, म्हणजे रोगप्रतिकार शक्तीचा अभाव त्याच्या शरीरामध्ये जाणवतो. त्याचबरोबर हाडं आणि आपल्या मांसपेशी आहेत, त्या हाडं आणि मांसपेशींमध्ये वेदना जाणवतात, हाडांची घनता कमी होते, आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण जर कमी असेल तर त्याच्यामुळं कॅल्शियमची मात्रासुद्धा आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. कंबरदुखी असेल, मानदुखी असेल, गुडघेदुखी असेल, या निरनिराळ्या वेदना चालू होतात. त्याचबरोबर आपल्या हाडांमध्ये खोलवर अशी वेदना त्या व्यक्तीला जाणवते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस गळण्याचं प्रमाणसुद्धा व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर आपल्या शरीरामध्ये वाढतं. बरेचसे वेट गेन असणारे जे लोक आहेत, ज्यांचं वजन जास्त आहे, स्थौल्याकडे जे लोक आहेत, त्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे प्राधान्यानं कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डिप्रेशन म्हणजे ताणतणावसुद्धा व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर आपल्या शरीरामध्ये जास्त जाणवतं. कारण आपल्या शरीरामधला जो स्ट्रेस हार्मोन आहे, कोणताही तणाव आल्यानंतर जे हार्मोन सिक्रीट होतात त्याच्यामधला जो कॉर्टिसॉल नावाचा जो हार्मोन आहे, तर कॉर्टिसॉलचं प्रमाण हे ज्या रुग्णांमध्ये जास्त असतं त्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे कमी जाणवतं. त्याच्यामुळंच साहजिकच त्याला स्लीप ॲपनिया म्हणतात, किंवा झोपेचे प्रॉब्लेम असतील, किंवा स्लीप सायकल जी आहे त्याची ती डिस्टर्ब होताना आपल्याला प्रामुख्याने जाणवते की ज्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असतं. कारण हे मिळतंच कोवळ्या उन्हामधनं, आणि कोवळ्या उन्हामधनं आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन नावाची निर्मिती होते, आणि सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे हे आपल्या शरीराला, आपल्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी उपयोगी होतं. म्हणून निश्चितच त्याचा परिणाम हा डिप्रेशन किंवा ताणतणाव जाणवतो ज्यांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे कमी असतं. बऱ्याचशा रुग्णांमध्ये त्वचेवरचे एक्झिमा किंवा त्वचेचे बरेचसे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असलेलं जाणवतं. लहान मुलांमध्ये जी डेंटल हेल्थ असते, कारण दात हे सुद्धा एक कॅल्शियमच्या पार्टपासून बनवलेला भाग आहे, त्याच्यामुळं लहान मुलांमध्ये दातांची आणि हिरड्यांची बरेचसे प्रॉब्लेम जाणवतात. लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असलं तर दातांची वाढ नीटनेटकी होत नाही, किंवा त्याचे दात वारंवार पडण्याचं प्रमाणसुद्धा हे प्रामुख्याने आढळतं. आपल्या शरीरातील मसलला स्ट्रेंथ द्यायचं काम हे व्हिटॅमिन डी करत असल्यामुळे युरिनरी इनकॉन्फिडन्स म्हणजे लघवीवरील जे नियंत्रण बऱ्याचशा लोकांचं सुटतं. आपल्या पेल्विसमध्ये जे बरेचसे ब्लॅडरचे मसल असतील, युटेरसचे मसल असतील, किंवा इतर जे मसल असतील, या शरीरावरची पॉवर यायचं काम हे व्हिटॅमिन डीचं असतं. त्याच्यामुळं
युरिनरी इनकॉन्टिन्यून्सचे सुद्धा बरेचसे रुग्णांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात सापडतं. आपण लहानपणी सुद्धा शालेय जीवनात शिकत असताना व्हिटॅमिन डी मुळे रिकेट्स सारखे काही आजार आपण त्या काळात पाहायला मिळायचे. हल्ली ते फारसे बघायला जरी मिळत नसेल तरी जास्त काळ म्हणजे प्रोलॉंग व्हिटॅमिन डी जर कमतरता असेल तर रिकेट्स सुद्धा लहान मुलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचशा रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे कमी प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणजेच इनडायरेक्टली व्हिटॅमिन D3 हे तुमचं रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल याला नियंत्रित ठेवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावतं. आता हे व्हिटॅमिन डी नेमकी आपल्याला मिळतं कशातनं? सकाळची जी कोवळी उन्हे असतात, कोवळ्या उन्हामध्ये जी सूर्यकिरणे असतात, सूर्याची सूर्यकिरणे जी असतात, या सूर्यकिरणांमधनं प्रामुख्यानं आपल्याला हे व्हिटॅमिन डी मिळतं. आताची आधुनिक शैली जर पाहता, आता सर्व लोक सूर्य उगवल्यानंतर बऱ्याच वेळानंतर जर उठत असतील तर त्यांना त्या कोवळ्या सूर्यकिरणाचा मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्याच्यामध्ये गेले तरी ते 15-20 मिनटं 30 मिनिट्स त्या कोवळ्या उन्हामध्ये जर ते थांबत असतील, व्यायाम करत असतील तर त्यांना ते व्हिटॅमिन डी मिळतं. पण व्हिटॅमिन डी बरोबर हल्ली जो नवीन विषय अल्ट्राव्हायोलेट रेज सुद्धा त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये पास होतात. त्यामुळे एक संशोधनाचा तो विषय जरी असला तरी बऱ्याचशा रुग्णांमध्ये कोवळ्या उन्हामध्ये जाऊनही व्हिटॅमिन डीचं कमतरता असणारे सुद्धा आपल्याला रुग्ण पाहायला मिळतात. आपल्या आहारातनं जर पार्ट पाहायला गेला तर अतिशय अल्प प्रमाणात व्हिटॅमिन D3 आपल्या दैनंदिन जीवनातल्या आहारामधनं जातं. त्याच्यामध्ये जर शाकाहाराचा जर विचार करायला गेला तर दूधजन्य जे पदार्थ आहेत, तर दूध असेल, दही असेल, पनीर असेल, लोणी असेल, चीज असेल, पीनट बटर असेल, याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचा स्रोत हा बऱ्यापैकी आपल्याला मिळतो. त्याचबरोबर मशरूम असेल, बदाम असेल, ॲव्होकाडोसारखे फळ असतील किंवा संत्रीच्या रसामध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. ब्रोकोलीसारखे फळं असतील किंवा मॅग्नेशियमयुक्त पदार्थसुद्धा जर शरीरामध्ये आपण खाल्ले तरच ते व्हिटॅमिन डीचं ॲब्सॉर्प्शन होतं. त्याचबरोबर सोयाबीनचं जे पदार्थ असतील, सोया मिल्क असेल, टोफू असेल, या पदार्थांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी हे आपल्याला काही प्रमाणात मिळतं. काही प्रमाणात काही कडधान्य असतील, गहू असेल, मका असेल, बाजरी असेल, याच्यामधनं सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं. पण प्रामुख्याने व्हिटॅमिन डी जे आहे हे मांसाहारामध्ये ॲज कम्पेअर्ड टू शाकाहारापेक्षा थोडं जास्त स्वरूपात मिळतं. त्याच्यामध्ये माशांमध्ये सुद्धा साल्मोन किंवा ट्यूनासारखे जे मासे आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला हे व्हिटॅमिन डीचा स्रोत जास्त प्रमाणात मिळतो. अंडी असेल, अंड्यामधला बेसिकली जो पिवळा बलक असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचा स्रोत जास्त असतो. त्याचबरोबर कॉड लिव्हर ऑइल असेल, झिंगा असेल, या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी हे आपल्याला प्रामुख्यानं जास्त स्वरूपात आपल्याला मिळतं. बेसिकली आहारामध्ये चरबीयुक्त पदार्थ म्हणजे गुड फॅट्सचा जर अभाव असेल तर हा व्हिटॅमिन डीचं ॲब्सॉर्प्शन, शोषण हे अतिशय कमी स्वरूपात होतं. इतर बरेचशी कारणं आहेत की ज्या कारणांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन डीचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. त्याच्यामध्ये किडनीचे आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, अशा रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. त्याच्याबरोबर पोटाचे निरनिराळे आजार असतील, इंटेस्टायनल डिसऑर्डर असतील, उदाहरणार्थ कोलायटिस सारखे आजार असतील, अशा आजारामध्ये सुद्धा आपण व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जरी खाल्ले तरी त्याचं ॲब्सॉर्प्शन हे प्रॉपर पद्धतीनं होत नाहीत. बरेचसे रुग्ण हे लॅक्झिटिव्ज म्हणजे पोट साफ होण्याचे बरेचसे मेडिसिन्स घेतात. त्या लॅक्झिटिव्ह घेणाऱ्या रुग्णांमध्ये त्याच्याबरोबर स्टिरॉइड्स काही रुग्णांना चालू असतात. स्टिरॉइड्स असतील, प्रेडनिसोलॉन सारखी औषधं असतील, या औषधं जर आपण घेत असाल किंवा कोलेस्ट्रॉल कमी करणारी काही औषधं आपण घेत असाल तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी हे अतिशय कमी प्रमाणात सापडतं. आपल्या शरीराला जी रिक्वायरमेंट असते ती शरीराला रिक्वायरमेंट साधारणपणे 600 ते 800 इंटरनॅशनल युनिट पर डे किंवा 6000 इंटरनॅशनल युनिटचे जे सॅचेट्स किंवा टॅबलेट्स असतात किंवा लिक्विड्स असतात त्याचा वन्स अ वीकचा डोस हा रिकमेंडेड केलेला आहे. परंतु हल्ली मी म्हटलं की व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात रुग्णांमध्ये सापडतं आणि हे सर्व जरी लक्षणं आपल्यामध्ये असेल किंवा नसेल पण हे कळण्याचं एकमेव साधन म्हणजे आपल्या रक्ताची तपासणी असते. ह्या रक्ताची तपासणी आपण ज्यावेळेस करतो, व्हिटॅमिन D3ची लेवल ज्यावेळेस आपण करतो त्याच्यामध्ये जर त्याचे जर प्रमाण आहे ते 10पेक्षा जर कमी असेल तर त्याला व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी असे म्हणतात. त्याचबरोबर 30 ते 100च्या
10 ते 30च्या दरम्यान जर असेल ते इन्सफिशियंट म्हणून समजलं जातं आणि 30 ते 100मध्ये ज्याचं प्रमाण आहे त्याला सफिशियंट डोस विटॅमिन डीचा आहे असं म्हटलं जातं. परंतु विटॅमिन डी 30च्या पेक्षा जास्त असणारे पण साधारणपणे 50च्या पुढे असणारे तर मला रुग्ण प्रामुख्याने कुठे पाहायलाच मिळाले नाही. तरीही आपण विटॅमिन डी जरी आहारामधनं प्रॉपर प्रमाणात आपल्या शरीरात जात नसलं तरीही आपण सप्लिमेंट स्वरूपामध्ये ते विटॅमिन डी घेऊ शकतो. प्रामुख्याने विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये जर कमी आढळलं, आत्ताच मी तुम्हाला ज्याचं प्रमाण सांगितलं की 10पेक्षा कमी, 10 ते 30 किंवा 30 ते 100पर्यंत, साधारणपणे 40-45 आपल्याला ॲव्हरेज जर विटॅमिन D3चं आपलं शरीरामध्ये रक्तातल्या तपासणी केल्यानंतर जर प्रमाण सापडलं तर आपण त्याला चांगलं म्हणू शकतो. परंतु 95% लोकांमध्ये हे नॉर्मल सापडत नाही. त्याच्यामुळं आपल्या आहारात आत्ता मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा जर आपण समावेश जरूर करावाच, पण त्याचबरोबर विटॅमिन डी युक्त काही सप्लिमेंट्स असतात त्यांचा आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर त्याचा वापर करावा. साधारणपणे बऱ्याचशा रुग्णांमध्ये विटॅमिन डी जर फार आढळलं तर त्याचा डोस जरी आठवड्यातून एकदा असला तरी तो जास्त स्वरूपात डोस दिला तरी त्याची टॉक्सिसिटी येत नाही. टॉक्सिसिटी याचा अर्थ तुमचं विटॅमिन डीचं प्रमाण जर शरीरामधलं 100पेक्षा जास्त झालं तर ते शरीराला हार्मफुल आहे. परंतु रिसर्च असा केला गेला की याच्यामध्ये 60,000 इंटरनॅशनल युनिट्स हा तुमचा डेली काही महिने दिला तरी त्याची टॉक्सिसिटी आपल्या शरीरामध्ये सापडलेली नाही. तसा रिकमेंडेड डोस 6,000 इंटरनॅशनल युनिट पर वीक असतो आणि 60,000 पर डे असं काही महिने देऊनसुद्धा त्याची टॉक्सिसिटी आपल्या शरीरामध्ये सापडलेली नाही. त्याच पद्धतीनं जरी ही टॉक्सिसिटी शरीरामध्ये वाटली तरी हे विटॅमिनचा डोस जर बंद केला तर काही आठवड्यामध्येच त्याची टॉक्सिसिटी आपल्या शरीरामधून निघून जाते आणि त्याचा शरीरावर फारसा असा साईड इफेक्ट होत नाही. कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्याच्यावर बरेचसे रिसर्च केले गेले. जरी हा आठवड्यातनं याचा डोस 6,000 इंटरनॅशनल युनिट असला तरी कोविडच्या काळामध्ये जवळपास 21,000 इंटरनॅशनल युनिट हा पर वीक डोस काही रुग्णांना दिला गेला आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक चांगल्या प्रकारचं इम्प्रूव्हमेंट अशा रुग्णांमध्ये जाणवली. त्याचबरोबर ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विटॅमिन डीची कमतरता जाणवते. ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायच्या आहेत. मी फक्त आपल्या माहितीसाठी सांगत आहे. प्रेग्नंट वुमनमध्ये सुद्धा त्याचा डोस 1,000 इंटरनॅशनल युनिट पर डे जरी असला तरी 50,000 इंटरनॅशनल युनिट वीकली त्यांनी देऊनसुद्धा त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावर ह्या बरेचसे सायंटिस्ट यांना जाणवलेले नाहीत. त्यामुळं विटॅमिन डीचा जर प्रमाण आपल्या शरीरामध्ये निश्चित कमी असेल तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा डोस हा थोडासा मोठा दिला तरी त्याचा शरीरावर फारसा दुष्परिणाम होत नाही असं मला जाणवलं. लहान मुलांनासुद्धा 1 वर्षापर्यंत साधारणपणे 400 इंटरनॅशनल युनिट हा त्याचा पर डे डोस आहे आणि जनरल लोकांसाठी साधारणपणे 600 ते 800 इंटरनॅशनल युनिट पद्धतीनं हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आपल्या शरीरामध्ये देणं गरजेचं आहे. एकंदरीतच विटॅमिन डी हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं एक महत्त्वाचं विटॅमिन म्हणून याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि आत्ताच मी सांगितलेल्या सर्व गोष्टी जर आपण प्रॉपरली फॉलो केल्या, आपल्या आहारामध्ये वरील पद्धतीने बदल केला, त्याचबरोबर आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण जगत असताना साखर आणि साखरेचे पदार्थ जर कट डाऊन केले तर निश्चितच विटॅमिन डीचं ॲब्सॉर्प्शनसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे होऊ शकेल आणि तुम्ही उत्तरोत्तर अधिक फिट राहू शकाल. आपण सांगितलेल्या ज्या आत्ताच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही जरूर फॉलो कराल असं मला वाटतं आणि मी थांबतो. धन्यवाद.